नमस्कार, मी विजय भटकर. माझा मित्र अक्षय टाक याचं एक यूट्यूब चॅनल आहे ज्याच्यावर चित्रपट, मालिका, नाटकं यांची क्लिप्स, ट्रेलर दाखवले जातात आणि ते खूप छान असतात. स्वतःही चांगला ॲक्टर आहे, तर त्याचं हे यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि नक्की पहा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, मी अक्षय टाक आज पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर खूप दिवसानंतर तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, मी आज आलोय माझ्या सेटवर. येड लागलं प्रेम. एक मिनिट काय म्हणलास तू? स्वागत करतो खूप दिवसांनी. खूप दिवसानंतर? अरे इनामदार, आम्ही तुझं स्वागत करतो खूप दिवसानंतर. खूप दिवसानंतर. वा. अरे हो मित्रांनो, मला यायला वेळच नाही मिळाला. जवळपास 1 महिना होऊन गेला मी सेटवर नव्हतो आला. मी फिल्म करत होतो, त्याच्यामुळं माझा गॅप होता बरेच दिवस. पण मला इकडच्या लोकांना मी खूप मिस केलं. मी सिरियल कंटिन्यू बघत होतो, काय चाललंय काय नाही ते बघितलं, फोन करत होतो, पण मला यायला जमत नव्हतं. आणि डंकी मला खूप फोन करायचा. खूप जवळच आहे रे यार. खूपच खूप नाही सांगू शकत. पण तुला एक सांगू, हा आपला पप्पी माहितीये? हा, एवढूसा छोटा. कुठे आहे सांग बरी? कुठे? हा काय तो? हा तो आहे. अरे हा काय पप्पी? हा पप्पी आहे. अरे हा पप्पा झालाय. एवढा मोठा दाता बघू दात. बापरे, अरे किती मोठं झालं. दाखव चेहरा, दाखव तुझा. हस जरा. एवढा बारीक होता. किती मोठं झालं हे. अरे बापरे, इतकुसा होता तेव्हा गेलो होतो रे मी. मग इतक्या दिवसात काय झालं, मी इथं नव्हतो तर. पहिली गोष्ट तर खूप मिस केलं तुला यार. खूप सारे सीन होते आणि त्या सीनमध्ये तुझी खूप कमी जाणवली, स्पेशली मला राहायला. आणि खूप सारा बदल घडलाय, खूप पुढे गेले. पण तू झाला एवढा मोठा गॅप घेतलास यार. खूपच. आम्ही तर रोज सांगत भाई अक्षय कधी येणार आहे. पण आज फायनली तो दिवस आलाय आणि आज आपल्यासमोर येतो आपला सगळ्यांचा आवडता कलाकार म्हणजेच अक्षय टाक. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जास्त नाही काही दाखवणार, फक्त तुम्हाला महत्त्वाच्या माणसाचा इंटरव्ह्यू दाखवणार, जो मी आधीच घेतला होता. तर आपला जो जय आहे, जय संग्राम साळवी, त्याचा आपल्याला शॉर्टकट इंटरव्ह्यू दाखवायचा. चला तर मग जाऊया येड लागलं प्रेमाचं मालिकेच्या सेटवर. अरे इथंच आहे आपण, कुठं जायची गरज आहे. चला इंटरव्ह्यू बघूया. चलो सीधे चलो. आपल्यासोबत आहे संग्राम दादा, म्हणजेच आपले जय घोरपडे साहेब. जय दादा, इतके जण कमेंट करताय की हा माणूस खूप क्यूट आहे आणि काय मस्त आहे, म्हणजे BTS मध्ये. म्हणजे तसं तर तुला सीन मध्ये बघून लोकांना रागच येतो, पण जेव्हा मी तुझे व्हिडिओ टाकतो ना, त्यात तू गोड काहीतरी बोलतो, काहीतरी जोक करतो, तो हातोडीवाला सीन, सगळेजण कमेंट करताय की यार हा किती धमाल करतोय. तर सगळ्यांना तुझ्याशी बोलायची इच्छा होती कमेंटमध्ये. आता तुला बोलतीलच, तर तू काय म्हणशील प्रेक्षकांचं एवढं प्रेम आहे तुझ्यावर? प्रेम मला तर भरून येतं एवढं प्रेम बघून. आणि ते हातोडा घेणं वगैरे हे सगळी आयडिया ह्याची. हा मला करायला लावतोय. पण माझ्यासाठी तू तयार होतोय सगळं काही करायला. हा, आता मित्रासाठी काय पण काय बोलणार आपण. संग्राम दादा, प्रत्येक ऍक्टर मध्ये असं नसतं, पण तुझ्यामध्ये एक छोटा मुलगा आहे, तो सेटवर आम्हाला दिसून येतो. खरं सांगतोय, हे व्हिडिओसाठी नाही बोलत, पण एक तुझ्यातला छोटं मूल आम्हाला दिसतंय. प्रत्येक ह्याच्यात तुला काहीतरी गंमत करायची असते. म्हणजे प्रत्येक ह्याच्यात तुझ्या डोळ्यात असं असतं की फन एलिमेंटच असतो, काहीतरी आपण मज्जा करायची हेच असतं. त्यामुळे आम्हाला तुझ्यासोबत खूप आवडतं, खूप एन्जॉय करतो आम्ही. अगदी नवीन माणूस जरी येऊन भेटला तरी त्याला सुद्धा तेवढंच एंटरटेन करतो दादा, की म्हणजे कोणी फॅन असेल किंवा कोणी असेल तेवढंच एंटरटेन करतो. कधी कंटाळ नाही करत, एन्जॉय करत असतो. ब्लेस यू. तर सगळ्या गोष्टी एन्जॉय करत असतो. तर आम्हाला खूप तुझं साथ, तुझी दोस्ती, मैत्री, आम्हाला सगळं आवडतं. तू काहीतरी बोल. हा, हे बघ, आता तू जे काय बोललास की आम्हाला तुमच्यात एक लहान मूल दिसतं. सगळ्यांमध्ये असतं ते. आपण लहान होतो तेव्हा आपण खेळून आलोय, दमलोय आपण. पण एखादी नवीन गोष्ट दिसली की अरे हे काय, सगळा थकवा गेला, निघून गेला, तहान लागलेली ती निघून गेली. आपल्याला इतकं इंटरेस्ट वाटतो त्याच्यात, अरे हे काय नवीन आहे. मग माझं म्हणणं आहे की तुम्ही मोठे झाला किंवा तुम्हाला असं सांगितलं जातं की अरे मोठा झालाय आता, जरा वाग तसा. सो माझं म्हणणं आहे की एज इज जस्ट अ नंबर. ते जे लहान मुलं आहे ना, त्याला तुम्ही जिवंतच ठेवा. तो जर गेला ना निघून, मग तुम्ही एन्जॉयच करणार नाही लाईफ कधी. तुम्हाला कुठलीही नवीन गोष्ट दिसली तरी तुमचे रिॲक्शन ते थंडच वाले असते. अरे वा वा, छान छान, हा छान. म्हणजे लगेच आपल्याला कोणीतरी सांगून जातं, ए बाबा तू 30 वर्षाचा झालाय, मोठा झालायस तू. 30 वर्ष झालं मोठा झालं म्हणजे मी काय चॉकलेट नाही खायचं, माझी इच्छा असेल तरी? असं नसतं.
बरोबर. सो तुम्हाला जसं एन्जॉय करायचं आहे तसं करा तुम्ही. तुम्हाला एखादी नवीन गोष्ट दिसली, तुम्हाला एक्साइटिंग वाटली तर त्याच्याबद्दल विचारा. बरोबर आहे. तुम्ही खरंच. इतकं एन्जॉय करायला लाईफमध्ये तुम्हाला गरज नाही वाटणार की आपण त्या ठिकाणी जाऊया एन्जॉय करायला. ती जागा खूप मस्त आहे. अरे जहाँ खडे वहीं पर एन्जॉय करना चाहिए. क्या बात आहे दादा, खरंच हम जहाँ हैं वही जगह मस्त है भाई. करेक्ट आहे. म्हणजे सेटवर पण जेव्हा येतो ना, लहान मुलगा शाळेतून जेव्हा घरी येतो आणि दप्तर फेकून धमाल त्याच्या प्रकारे सेटवर जर याला ना मेकअप रूम मध्ये बॅग ठेवतो आणि मग धमाल म्हणजे जोक सांगतो, किस्से सांगतो, मज्जा सांगतो. असं वाटतं की दादासोबत आमची खूप जुनी मैत्री आहे असंच वाटतं. जो पण यांना भेटतो ना तो हेच फील करतो. आणि खरंच जीवनाविषयी मला खूप पॉझिटिव्ह वाईब्स मिळालेले आहेत. मी सुरुवातीला थोडं टेन्शनमध्ये असायचो, यार आपल्याला EMI भरायची आहेत, आपल्याला लोन फेडायचंय. आणि दादानी मला त्या दिवशी सांगितलं की सगळ्यांनाच काही ना काही प्रॉब्लेम असतात यार. तुला EMI भरायचं म्हणून तुझं वेगळं प्रॉब्लेम, बाकीच्या कोणाचा अजून काही प्रॉब्लेम असू शकतो, कोणाला आजार असू शकतो, कोणाला काही असू शकतं. पण मी आत्ता ह्या मोमेंटला का मिस करायचं, त्या गोष्टीमुळे, त्या दुःखामुळे किंवा त्या टेन्शनमुळे मी आत्ताचा जगायचा मोमेंट का सोडून द्यायचा हॅपीली. ही गोष्ट मला शिकायला मिळाली दादाकडून. दादा खरं खूप खूप धन्यवाद. आणि असंच हसते राहो, मुस्कुराते राहो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही लवकर सांगा मला. मित्रांनो खरंच मजा आली जय दादासोबत बोलून. आता मी तुम्हाला सांगतो, इथून पुढे 1-2 दिवसाला एकदा किंवा महिना मी एखादा व्हिडिओ नक्की टाकत जाईल. आणि मी ह्याच्यावर व्हिडिओ बनवून घेणार म्हणजे घेणारच नक्कीच. हा, कारण मला पण एडिट करायला मजा येते. हा इथले व्हिडिओ BTS टाकायला खूप मजा येते. पण खरं सांगू मित्रांनो, वेळच नाही मिळत. मी त्यासाठी वेळ काढतोय आता. मी ती फिल्मसाठी माझा पूर्ण महिना गेला होता, तेव्हा मी ते तिकडे पण ब्लॉग बनवले, शूटिंग बरंच करून ठेवलंय ब्लॉगचं. व्हिडिओ तिकडचे मकर नानसपुरे आहेत आणि आपले सयाजी शिंदे, प्राजक्ता ताईचा इंटरव्ह्यू तरी वेळात वेळ काढून मी टाकला. प्राजक्ता नंबर हा. आणि बऱ्याच तिथल्या गमती जमती आपण यात घेतलेल्या आहेत. तर तुम्ही चॅनलला नक्की पाहत राहा नेहमी. मी ते व्हिडिओ एक टाकायचा प्रयत्न करतो. आता हे व्हिडिओ तर 2-3 दिवसातून एकदा येणेच, मी असा तुम्हाला शब्द देतो. आणि शब्द नाही देणारच, कारण मी ह्याच्या मागे लागून व्हिडिओ मी तयार करून घेणार आहे. येस, नक्कीच. चला बाय बाय मित्रांनो. आधी तेच थांबूया, उद्या पुन्हा भेटूया. बाय बाय. उद्या नाही, 2 दिवसांनी पुन्हा भेटूया. बाय बाय. 100% भेटणारच.